अजून उठा ना बाबा. कवा आवरायचं कवा जायचं काय माहिती. ए पोरी आवरलं का? दादा हा अहो माझं कवाचं आवरलंय, तुमचं आवरलंय ना? अजून पाणी तापलेलं नाही. कोणाचं? त्या बाबाचं आवरत ना अजून, कुठे गेलाय काय माहिती. नाही नाही लवकर आवरायचं, पुन्हा मग वेळ होती, उशीर होतो, भूक लागते, ऊन लागते, अनेक अडचणी आहेत पुढं. ते तर आहेच आहे. मग पण मग आता हा बाबा कवाचा जाऊन बसला ना बाथरूमला. अजून पत्ते बाथरूमला? नाही. हा का बाथरूम साफ करायला? काय माहिती काय करीत नाही बसले. नाही विचारून घ्यायचं ना, बाथरूम साफ करायचंय का पोट साफ करायचंय? आता हे मी विचारू का? मग आता कोण मी विचारू? नाही तुम्ही नका विचारू, मीच विचारिते. हं. मग तुम्ही तर नाश्ता वगैरे करून घ्यायचा, लांब जायचं आपल्याला. पण हा. दादा तुम्हाला एक विचारू का? हा? तुम्हाला सांगितलं नाही आत्याच्या गावाला कशाला जायचंय? अगं आपल्याला आहे ना बारशाला जायचंय, बारशाला. हा पण कोणाच्या? माझ्या बहिणीच्या सुनाच्या. मला का लवकर बोलता येत नाही ना. हा सोनाचं काय भावाचं? हा भावाचं बारसं? भावाच्या पोराचं आहे. भावाच्या पोराचं म्हणलं, भावाचं बारसं कसं काय? नाही नाही एवढ्या लांबच्या नात्यामध्ये ना आपलं काय काम होतं मग? शाबास, आपल्याला ओळखतात ते. हा ते आहे म्हणा, लग्नाला मग? आले होते ना माझ्या. मग लग्नाला आलते, पुन्हा येणं जाणं आहेच कायम ना कायम. हा? ते तर आहेच. पण मग लवकर आवरायचं. हा बरं मी ना आवरीते. हा तर आहे ना तुम्ही ना वावरात ते गारका मारून या. चालेल चालेल. पाणी बिणी पाहून या, मग परत शाळेला पण मग घास टाकावं लागेल ना. घासही घेऊन येतो थोडा. बरं मग तुम्ही घास घेऊन या, तर मी आवरीते, मग त्या बरं, बाबाचं बरं. आवरून ठेवते. चालेल. हा, चप्पल घालून जा. जरा लवकर आवरायचं. हा हं.